हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लौकिक. हॅरी पॉटर स्टुडिओ टूर पार्ट 3मध्ये गरुडरची तलवार आणि वॉल्डेमॉर्टची ग्रह बघून मी पुढे गेलो अंधेऱ्या जंगलमध्ये. तिथं पुढे गेल्यावर मला दिसला तो मोठी मकडी ॲरेगॉग आणि गरुडाश्व बग्बी. ते दोघे पण खूप रिअलिस्टिक वाटत होते. स्टुडिओच्या पुढच्या सेक्शनमध्ये त्यांनी यूज केलेले प्रॉप्स ठेवले होते. प्रत्येक पार्टमध्ये यूज केलेले प्रॉप्स होते आणि त्याच्यावरती डिटेलिंग खूप केली होती. मूवीमध्ये यूज केलेल्या आणि मेकॅनिकली ऑपरेट होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी तिथे त्यांनी ठेवल्या होत्या. त्यांनी पुढे वोल्डेमॉर्टचा तो छोटा अवतारसुद्धा ठेवला होता, जो अगदी रिअलिस्टिक वाटत होता. गॉबलिनसुद्धा त्यांनी ठेवले होते. ते सर्व बघून झाल्यावर हॉगवर्ट्स ब्रिजवरून आम्ही गेलो बाहेर आणि गेलो प्रोफेसर स्प्राउटच्या ग्रीन हाऊसला. तिथले मंत्र कवच पॉटमधून ओढून बाहेर काढले. प्रिझनर ऑफ आस्कबानमध्ये यूज केली ती रिअल नाईट बस बघितली आणि हॅग्रिडची गाडीसुद्धा बघितली आणि त्यात बसलो. ॲट द एंड ऑफ स्टुडिओ टूर आम्ही हॉगवर्ट्सची स्पेशल बटर बिअर पिली. बटर बिअरचा मग घेऊन जायला अलाउड होतं, त्यामुळे स्टुडिओ टूरची आठवण म्हणून मी तो मग घेऊन आलो. लाईफमधला वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल डे संपवून आम्ही परत घरी निघालो. हॅरी पॉटरचा स्टुडिओ बघणे हा माझं लहानपणापासूनचं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झाल्याचा मला खूप आनंद होता. हॅरी पॉटरचा स्टुडिओ इतका मोठा आहे की आम्ही 1 वाजता बघायला सुरू केलं होतं दुपारी. आम्हाला रात्री 8:30 वाजले तरी तो स्टुडिओ बघून संपला नव्हता. सो दिस इज अनदर डे इन लंडन सिरीज. भेटूया लंडन सिरीजच्या नेक्स्ट पार्टमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.